नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि अभि हे गच्चीवर आता पिलेले असतात आणि दारू पित असताना मात्र अक्षय पुन्हा आता अभिला विचारतो की अरे, ज्या रमाला सायकल चालवता येत नाही तिने चक्क आज गाडी चालवली आणि ती आता गाडी चालवायला लागली. काहीतरी नक्की मला गडबड वाटते. आजपर्यंत तर मला तिला आठवण करून द्यायला लागत होती की अगं सीट बेल्ट लाव म्हणून, आणि सीट बेल्ट सुद्धा तुला लावता येत नव्हता. मला तो तिला लावून द्यावा लागत होता आणि आज मात्र तिने स्वतःहूनच सीट बेल्ट लावला आणि स्वतः गाडी सुद्धा इतकी फास्ट चालवली. तेव्हा अभि डोक्याला हात लावतो. अभिला आता हे समजत नाही की याला कसं सांगू की ती रमा नाही म्हणून ती माही आहे. तेव्हा मात्र आता अक्षय पुन्हा अभिचं आणखीन डोकं खात असतो. अक्षय म्हणतो की अरे, ती गाडी सुद्धा तिने चालू केली आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा मला घेऊन गेली, न घाबरता आणि न काही करता. आणि इतका तिचा कॉन्फिडन्स कसा असा अचानक इतका वाढला. तेव्हा अभि आता मला माहिती नाही असे मुद्दाम हाताने खुणवून म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की नक्की काहीतरी असा घोळ आहे हे मला वाटतं. म्हणजे हे बघ ना, जसे असे होते की फोन अचानक असा अपडेट होतो, तसं काहीतरी मला असं वाटतं की नक्की रमाची ओएस कोणीतरी अशी रिफ्रेश केली किंवा अपडेट केली म्हणून ती इतकी चांगली चालायला लागली, असं काहीतरी वाटतंय. एवढा बदल तिच्यामध्ये कुठून आला म्हणून अक्षय तर अगदी विचार करत डोक्याला हात लावतो. तेव्हा अभि त्याच्याकडे अगदी एकटक पाहत असतो. त्यानंतर माही रूम मध्ये असते तर तिला नीलचा फोन येतो आणि ती लगेच नीलचा फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तेव्हा आता नील हा अगदी मुकादमांच्या गेट जवळ आलेला असतो. तो माहीला म्हणतो की माही मी आलो. तर माही विचारते की कुठे. नील म्हणतो की मुकादमच्या ह्या घराच्या बाहेर, आता मी गेटवरच आहे. तर हे ऐकून मात्र माहीला धक्का बसतो. तेव्हा माही खूप घाबरते आणि ती काही बोलत नाही. तर नील लगेच फोन कट करतो. तेव्हा माहीला खूप टेन्शन येते की नील येथे का आला असेल आणि जर त्याला अक्षयने बघितलं तर काय होणार. इतका किओस का आहे माझ्या लाईफ मध्ये, माझी लाईफ सिंपल का नाही. एकतर अगोदरच काही कमी प्रॉब्लेम मी क्रिएट करते आणि त्यात मात्र आता हा नील येथे मुकादमांच्या घरी आला. तेव्हा मात्र आता माही पुन्हा विचार करते की नील नक्की मला मिस करत असेल म्हणून तो येथे आला. परंतु तो तर माझ्याशी खोटं बोलला की तो मला म्हणाला की रमाला मदत मिळाली म्हणून, आणि तो जर तसा बोलला नसता तर मी असा विचार करत असताना परत नील तिच्या मोबाईलवर कॉल करतो आणि आता माही फोन घेते. तर आता नील म्हणतो की माही हे बघ, जर तू दारात नाही आली म्हणजे घराच्या बाहेर नाही आली तर मात्र मी दारात येईल आणि मुकदमांच्या घराची बेल वाजवे. तेव्हा आता माही म्हणते की अरे, नील म्हणतो की नाही आता मी आत येतोय. तर आता माही म्हणते की थांब नील, मी येते आताच्या आत्ता बाहेर, ओके. तेव्हा आता नील ओके म्हणतो. तर माहीला आता वैतागून शेवटी बाहेर यावंच लागतं. तेव्हा मात्र आता माही ही बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर इकडे तिकडे कोणी आहे की नाही हे पाहत असते. तिला तर एकतर खूप असं टेन्शन येतं की जर ह्या नीलला माझ्यासोबत अक्षयने पाहिलं तर मात्र आणखीन मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून ती आता नीलला अगदी इकडे तिकडे पाहून अगदी तेथे बोलावते. तर नील धावतच माहीजवळ येतो आणि सॉरी माही, मला येथे यावं लागलं कारण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. तेव्हा मात्र आता माही म्हणते की नील हे बघ, आतमध्ये एक वेगळाच असा सीन सुरू आहे, सिच्युएशन ही जरा थोडीशी तरी समजून घे यार. तेव्हा नील म्हणतो की तेच तर आता बाद झालं, कारण तू या माणसांचा इतका विचार करते ते मला नकोय, ते आता बस कर. त्यामुळे माही मी आता ठरवलं की मी पोलिसांकडे जाणार आणि सरेंडर करणार म्हणून. मी पोलिसांना जाऊन सर्व काही खरं सांगणार आहे. तर ते ऐकून माहीला धक्का बसतो. माही म्हणते की हॉट नील, काय बोलतोस. नील म्हणतो की नाही माही, मी पोलिसांना सर्व काही खरं सांगेल की रमाचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झाला म्हणून. मी गाडी ड्रायव्हिंग करत होतो आणि फार तर पोलीस मला म्हणजे अटक करतील आणि मला शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त काय होईल की आपण एकमेकांपासून लांब जाऊ. आपलं लग्न नाही होणार परंतु मी मात्र तुला या त्रासातून बाहेर काढणार म्हणजे काढणार. मी पोलिसांकडे जाणार आणि सर्व काही सरेंडर करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता माही म्हणते की नील काय बोलतोस तू, मी तुला कशी जेलमध्ये जाऊन देईल. अरे नील, फक्त मला तुला इतकंच म्हणायचं आहे की आता या वेळेला आपण त्यांना हेल्प करू शकतो. तेव्हा मात्र आता नील आणि माही बाहेर गप्पा करत असतात. तर अक्षय आता आपल्या रूम मधून बाहेर येतो आणि रमा रमा असा रमाला आवाज देत असतो. तेव्हा आता अक्षय जान्हवी तेथे समोर बसलेली दिसते. मग जान्हवीला विचारतो की बहिणी, अगं रमा कुठे आहे, दिसली का तुला. तेव्हा जान्हवी म्हणते की ती कुठे गेली हे माहिती नाही परंतु घाईत मात्र ती आत्ता बाहेर गेली. तेव्हा अक्षय बारीक नजर करून आता बाहेर यायला निघतो. तेव्हा
आता बाहेर माही नीलचे हात धरते आणि दोन्ही हात धरून नीलला म्हणते की मी तुझ्या सोबत कायम नेहमी राहणार आहे आणि हे बघ आपण लग्न करायचं आहे ओके, आणि हे बघ मी तुला जेलमध्ये नाही जाऊन देणार. तेव्हा आता नील म्हणतो की माही हे बघ त्या दिवशी मी खूप असा घाबरलो होतो आणि तुला तर असं वाटलं होतं की मी तुझ्याशी खोटं बोलतो म्हणून, आणि नाही माही हे बघ ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी तेथे गेलो होतो रमाला मदत करण्यासाठी आणि म्हणून मी तुझ्याशी खोटं बोललो, कारण खरंच मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता लगेच माही म्हणते की हो तुझी काही चूक नाही, नक्की तुझी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल आणि बघणार आहे बट मी सुद्धा किती चुकले, माझी चूक झाली, मी उगाच तुझ्यावर चिडले, आय एम सॉरी. तेव्हा आता नील अगदी खुश होण्याचं नाटक करतो आणि माहीला म्हणतो की आय लव्ह यू, तर माही म्हणते की हो हो आय लव्ह यू टू यू, आणि परत दोघे एकमेकांना अशी घट्ट मिठी मारतात. आणि तेव्हा मात्र आता नीलला जे काही त्याला म्हणजे मनात लागत असते शेवटी ते पूर्ण होते, कारण तो आता बरोबर माहीला आपल्या प्लॅन मध्ये फसवतो. आणि तेवढ्यात आता रमा ही म्हणजे माही ही नीलच्या मिठीत असते आणि तेवढ्यात तिच्या कानावर अक्षयचा आवाज पडतो. अक्षय आवाज देत येत असतो की रमा रमा. तेव्हा आता माहीला तर धक्काच बसतो, माही खूप अशी घाबरते आणि तेवढ्यात मात्र आता रमाकांत काका येतात आणि रमाकांत काकांना पाहून माही तर खूप घाबरते. माही म्हणते की अरे देवा आता हे कोण नवीन आहेत, तर काका पुढे येतात. काका म्हणतात की रमा तू, आणि हा कोण आहे बरं, तू तर इथे अचानक. आणि तेवढ्यात मात्र आता माही नीलकडे पाहत असते आणि शशिकांत येतो. शशिकांत म्हणतो की अरे रमाकांत रमाकांत थांब, मी तुला नंतर व्यवस्थित सर्व काही सांगतो. तेव्हा शशिकांत लगेच माहीला म्हणजे रमाला म्हणतो की हे बघ तुला जर यापुढे नीलला भेटायचं असेल तर तू मला सांगत जा, मी तुला नक्की त्याला भेटवत जाईल, याला मात्र तू इकडे आपल्या घरी बोलवत जाऊ नकोस. आणि हे बघ शशिकांत म्हणतो की मलाही तो आवडत नाहीच, कारण तू अजून बच्चा आहे, म्हणून तुला मी शांतपणे सांगतो आणि समजून सांगतो, कारण नील कसं आहे हे शशिकांतने पूर्णपणे ओळखलेलं असतं. तेव्हा नील शशिकांतला म्हणतो की हे बघा ती चूक मात्र तुम्ही करू नका, मी बच्चा नाही हे लक्षात घ्या, मला माहिती आहे की माझ्या माहीला तुम्ही येथे अडकवलं. तेव्हा आता काकांना याबद्दल काही माहिती नसतं. काका म्हणतात की माही कोण माही. तेव्हा आता नील हा शशिकांतला धमकावत म्हणतो की जर नाही मी माझ्या माहीला इथून घेऊन गेलो तर मी नाव सुद्धा लावणार नाही की नील म्हणून. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की ए शहाण्या गप्प बस. तर आता माही सुद्धा म्हणते की नील अरे स्टॉप इट, आणि शशिकांतला म्हणते की बाबा शांत राहा. तेव्हा आता नील माहीला म्हणतो की ठीक आहे माही, आत्तासाठी मी निघतो परंतु मी पुन्हा येईल. तेव्हा आता नील निघून जातो तर माही ही शशिकांतला म्हणते की बाबा तुम्ही सुद्धा काय हो. तेव्हा आता अक्षय धावतच येतो आणि रमा असा आवाज देतो, तर माही म्हणते की अरे देवा आता हा अक्षय, आणि धावतच ती परत अक्षय आवाज देतो म्हणून आत निघून जाते. तेव्हा मात्र आतमध्ये आल्यानंतर अक्षय माहीला विचारतो की तू कुठे होतीस. तेव्हा आता माही म्हणते की अहो मला बाबांनी बोलावलं होतं ना, मग तिकडे गेले होते. बाबा खरंच किती छान आहे ना, सगळ्यांची काळजी करतात. तेव्हा अक्षय म्हणतो की बाबा आणि तू काय बोलते हे तुला कळते का, तो माणूस आणि दुसऱ्याची काळजी कधीच होणार नाही, शक्यच नाही ते. अगं तो शशिकांत मुकादम कधीही नाही बदलू शकत. मला तर शंका आहे की आता तो माणूस कितपत वागतो ना त्यावर शंका आहे की कितपत ते खरं आहे म्हणून. तेव्हा रमा मात्र अगदी हळूच आवाजात पुटपुटते. तर अक्षय म्हणतो की काय पुटपुटली. तेव्हा मात्र आता माही म्हणते की अहो मला असं म्हणायचं नाही, मी तुम्हाला असं सांगत होते की तुम्ही जरा समजून घ्या की ते तुमचे बाबा आहेत म्हणून. अक्षय म्हणतो की हो तुझी नेहमीची सवय आहे, आणि हे बघ त्या माणसाने आपल्याला कुठल्या लेवल पर्यंत जाऊन त्रास दिला हे सर्व तुला माहिती तर आहे ना. तेव्हा आता माही म्हणते की हो हो मी काही विसरले नाही, सर्व काही माझ्या लक्षात आहे. अहो पण आता ते बदललेत, आता ते प्रयत्न करतात ना, तुम्ही सुद्धा थोडेसे प्रयत्न करा ना हे सर्व विसरण्याचा. आणि काय आहे की माफ करून टाकायचं, आणि माफ करून टाकल्यानंतर आपल्या हार्ट वरचं वजन थोडंसं कमी होतं. अक्षय फक्त हा रमाकडे पाहतच असतो म्हणजे माहीकडे. तर माही म्हणते की विचार करा तोपर्यंत मी आलेच, आणि ती आतमध्ये रूम ते निघून जात. अक्षय फक्त ती जो काही इंग्लिश शब्द बोललेले असते हार्ट या शब्दाचा विचार करतो. त्यानंतर आता बाहेर चौपाळ्यात काका बसतात, तर शशिकांत त्यांना सांगतो की ती रमा नाही ती माही आहे. काका म्हणतात की काय ती रमा नाही, मला नक्की काहीतरी अशी गडबड वाटतच होती, आणि घरातील सर्वांना माहिती होतं की ती रमा नाही म्हणून, फक्त मला एकट्यालाच माहिती नव्हतं. म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही शेवटी मला अंधारातच ठेवलं म्हणून काकांना वाईट वाटतं. तर शशिकांत म्हणतो की अरे तसं नाही, अरे खरंच सॉरी, आणि मुद्दामून ठरवून नाही तुला सांगितलेलं, अरे फक्त चुकून सांगायचं राहून गेलं, बाकी काही नाही. तेव्हा आता काका हे रागावून म्हणतात की प्रत्येक वेळेला हे असंच होत असतं, रमाकांतचं काय घरात असला किंवा नसला काय, त्याला काही कळले किंवा नाही कळले
कुठे स्वतःची मतं आहेत, तुम्ही सर्वजण एकत्र राहतात, परंतु माझ्याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही राहत। तेव्हा आता शशिकांत वैतागून म्हणतो की अरे मी आता तुझ्या पाया पडू का, म्हणून तो आता शशिकांत हात जोडतो आणि हे बघ प्लीज शांत हो, काही झालं तरी अक्षयला मात्र हा विषय कळून देऊ नकोस। आणि काय रे काय लहान मुलासारखे प्लॅन तुम्ही बनवले, अरे लक्षात येते का तुमचे की त्या मुलीचं दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे म्हणून, आणि त्या मुलीला मात्र आपण या घरामध्ये रमा म्हणून ठेवलं, आणि हे बघा जर खरंच आपली रमा परत या म्हणजे घरी परत नाही आली तर ही मुलगी आयुष्यभर आपल्या घरात राहणार आहे का रे, आणि एक ना एक दिवस ती मुलगी नक्की त्या मुलाबरोबर निघून जाणार, मग त्यावेळेस तुम्ही अक्षयला काय उत्तर देता, अक्षयची काय परिस्थिती होईल याचा विचार तुम्ही केला का। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे तात्पुरतं का होईना पण तो सावरला, त्यातून बाहेर निघला याचा विचार कर, तो आता चांगलं फील करतोय मग करून दे त्याला, आणि तू जर तुझ्या डोळ्यांनी पाहिले असेल की अक्षयची अगोदर अवस्था काय होती ते, अरे हे बघ ही रमा नाही तर माही आहे, परंतु घरात मात्र सुख समाधान तर आहे ना, आणि असून दे। तर काका म्हणतात की हो हो तू तर म्हणतो मग ते कदाचित चुकीचं तर नसेल, तुम्ही काही म्हणा, जो तुम्ही हा प्लॅन केला ना त्या मुलीला रमा बनून या घरामध्ये घेऊन आलात, तो प्लॅन मला तुमचा नाही पटला। तेव्हा आता रमाकांत काकांना मात्र हे काही पटलेलं नसतं। त्यानंतर मात्र आता सीमा रूम मध्ये असते तर माही तेथे असते, आणि माही सीमाला म्हणते की क्यूट आंटी मी रमाच्या कॅरेक्टर बद्दल थोडासा जरा विचार केला, तर सीमा विचारते की काय ग, सीमा विचारते की अच्छा काय बरं कळलं तुला, तर माही म्हणते की हे बघा एकतर रमा खूप काम करायची, तर सीमा म्हणते की हो ते तर आहे, तर माही म्हणते की ते तर मला अजिबात नाही आवडलेलं, तेव्हा सीमा म्हणते की हे, तर माही म्हणते की क्यूट आंटी अहो इतकं काम कोण करतं, किती बोर आहे ते, आणि दुसरं म्हणजे आणि मला अभिने सांगितलं की प्रत्येक वाक्यानंतर ती काहीतरी फिलॉसॉफी बोलायची, म्हणजे अभिने मला काय सांगितलं की आपण जर घरात असलो किंवा खिडकीच्या बाहेर असलो आणि नाही ते असं नव्हतं, थांबा चुकलं ते, आणि परत ते आठवण्याचा प्रयत्न करते आणि परत म्हणते की यस आठवलं, म्हणजे हे बघा जर का आपण घरात असलो आणि घरात उभं राहून खिडकी बाहेर पाहतो, परंतु जेव्हा आपण बाहेर असू तेव्हा मात्र आपण घरामध्ये नाही बघू शकत। तेव्हा आता सीमा म्हणते की तू काय म्हणते ते मला नाही कळत, परंतु एवढं मात्र मला नक्की कळतं की तू रमाबाच्या बाबतीत मात्र खूप जास्त अभ्यास सुरू केला म्हणून, ते मात्र चांगलं आहे। तेव्हा माही खुश होते आणि यस क्यूट आंटी आणि खुर्चीवर बसते, आपण जर आपल्या इमॅजिनेशन मध्ये जगलो किंवा इमॅजिनली म्हणजे खऱ्या आयुष्यात जर आपण जगलो तर आपल्यासाठी ते इझी होतं, आणि तोच फेस प्रॉब्लेम आहे, आणि त्यामुळे आपण हॅपी असतो असे इंग्लिश मध्ये ती खूप काही बोलत असते, परंतु सीमाला मात्र हे जे काही बोलते ते काहीच कळत नसतं। तेव्हा माही परत म्हणते की जर आपण रियालिटी मध्ये जगलो तर मात्र ते अवघड होतं, अगदी पेनफुल असतं ते, आणि त्याने आपल्याला त्रास सुद्धा होऊ शकतो, म्हणून आपण इमॅजिनली वर्ल्ड मध्ये जगतो, म्हणजे जर मी इमॅजिनली वर्ल्ड मध्ये जर जगले तर एजी मी रमा होऊ शकते। कळले ना तुला क्यूट आंटी मला काय म्हणायचे ते, तर आता सीमा म्हणते की नाही मला हे नाही कळत, परंतु तुला ते बरोबर वाटते का, तर मग तुझ्यासाठी ते बरोबरच असेल। तेव्हा मात्र आता माहीच्या ज्या हातावर गोंदवलेले आहे तर ते पाहते सीमा, सीमा म्हणते की अगं तू तर ते हातावर जे गोंदवलेले आहे ते तर तसेच ठेवले, आणि जर अक्षयनेही बघितलं तर वाट लागेल बरं का। तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी हे बघ हे तर गोंधवलेलं वगैरे नाही, अगं तो टॅटू आहे, आणि हे बघ मेकअपने मी तो लपवला होतो, मग मेकअपने तो गेला सुद्धा, बघ ना तो दिसतो का, डोंट वरी तुझ्या मुलाला इतका डाऊट नाही येणार, कारण त्याला आजकाल जास्त नाही दिसत, त्याला डोळे चेक करण्याची आता गरज आहे, बहुतेक त्याला चष्मा सुद्धा लागला असावा, त्यामुळे तू अगं हा म्हणजे इतकं डिटेल्स त्याला नाही दिसणार, हा टॅटू त्याला नाही दिसणार, त्यामुळे चिल। तर सीमा म्हणते की हे बघ चिल बिल काही नाही, त्याच्या मनामध्ये जर शंकेची पाल चुकचुकली तर आपली मात्र वाट लागेल हे लक्षात ठेव। तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी मला एक गोष्ट सांग बरं, अगं ऑलवरची म्हणजे भिंतीवरची पाल त्याच्या मनामध्ये कशी गेली ती, तेव्हा सीमा तर डोक्याला हात लावते। तेव्हा सीमा म्हणते की अगं शंकेची पाल म्हणजे अगं त्याला त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी डाऊट आला, याला शंकेची पाल असं म्हणतात। तेव्हा मात्र माही म्हणते की क्यूट आंटी अगं खरंच तू खूप क्यूट आहे, तू काय इतकं टेन्शन घेते, म्हणून आता माही अगदी छान प्रकारे सीमाचे गाल अगदी लुलू करत ओढते, आणि सीमा सुद्धा अगदी तसंच करते। तेव्हा मात्र आता माही ही अगदी खुश होते। तेव्हा आता माही लगेच अक्षयला त्याची जी आवडती कॉफी आहे फ्रेंच इस्त्रीची ती आणून देते, आणि अक्षयला म्हणते की ही घ्या तुमची आवडती कॉफी, तर अक्षय लगेच खुश होऊन थँक्यू म्हणतो। तेव्हा माही म्हणते की बायकोला थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काल जेव्हा मी तुला देवळामध्ये घेऊन चाललो होतो तेव्हा मी तुला म्हणालो होतो की तू छान दिसतेस, आणि तेव्हा तू मला थँक्यू म्हणालीस, मग नवऱ्याला सुद्धा थँक्यू म्हणायची गरज नसते। तेव्हा माही म्हणते की हो
हो कॉफी प्या. अहो ठीक आहे चालतंय कधी कधी असं सुद्धा. आणि काय हो तुम्हाला काहीतरी माझ्या वागण्यामध्ये असं काहीतरी फरक वाटतो का? पण काळजी करू नका. अहो मी तुमची रमाच आहे. काही टेन्शन घेऊ नका. आणि ठीक आहे तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही काम करा. तोपर्यंत मी आईंना कामात थोडीशी मदत करून येते. तेव्हा मात्र आता ती जायला निघते आणि परत मनात म्हणते की हा तर कॉफी पितोय तोपर्यंत जरा म्हणजे तिला सिग्गी ओढायचं असतं म्हणून ती कपाटात सिग्गी घ्यायला जाते. आणि मात्र जेव्हा ती तिथून बॅगमधून उचकत असते आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय लगेच तिचा हात धरतो आणि काय करतेस असं विचारतो. तेव्हा मात्र आता लगेच माही दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न करते आणि कपाट लावून गेल्यानंतर म्हणते की मी काही नाही जरा येथे माझं सामान होतं ते घेत होते. तर आता अक्षय म्हणतो की तू तर आईला कामात मदत करायला निघाली होती मग आता इथे काय करते? माही म्हणते की हो चाललेच होते ते जरा. तर अक्षय संशयाने विचारतो की काय जरा माझे कपडे आवरत होते. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की तू तर सर्व काही आवरलेला आहे मग काय आवरते मला बघू बरं तू काय आवरते ते. म्हणून अक्षयच्या हातामध्ये कॉफीचा कप असतो. तर रमा म्हणजे माहीही म्हणत असते की नाही अहो जरा तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा काय आवडते बघू बरं. तेव्हा मात्र आता त्या दोघांच्या अगदी धक्क्याने कॉफीचा कप आहे तर तो अगदी माहीच्या हातावरती कॉफी सांडते. तेव्हा माही ही जोरात ओरडते. तेव्हा आईच्या हाताला भाजलेलं असतं. तर अक्षय म्हणतो की आय एम सो सॉरी बघू बरं काय झालं. तर माही म्हणते की भाजले मला. तेव्हा अक्षय तिच्या हाताला धरतो आणि चल पटकनी पाण्याखाली धर बरं म्हणून तिला बाथरूममध्ये घेऊन येतो. आणि पाण्याखाली तुझा असा हात फिरव बरं तुला बरं वाटेल म्हणून तो आपल्या हाताने तिचा हात धरतो आणि पाण्याखाली फिरवत असतो. माही म्हणते की नाही अहो मी करते ना तुम्ही नका करू. मी करते म्हणून आता वैतागून मात्र ती अक्षयला बाजूला लोटून देते. तेव्हा आता ती स्वतः अक्षयला लोटते तेव्हा अक्षय तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा मात्र तिच्या हातावर जो काही टॅटू असतो तर तो आता तिच्या लक्षात येतो आणि ती आता घाबरते. ती म्हणते की आता नक्की अक्षय तर कापड घ्यायला गेला आणि मग आता हो माझ्या हातावर जो टॅटू आहे तर त्याने जर बघितला आणि त्याला जर तो दिसला तर तिला आणखीन टेन्शन येते. तेव्हा अक्षयने टॉवेल घेतलेला असतो परंतु माहीने मात्र आपले हात हे पदराखाली धरते आणि मी माझ्या पदराला पुसले झाले असे म्हणून लगेच ती बाहेर निघून येते. आणि तेव्हा धावतच क्यूट आंटीकडे येते आणि बघितलंस का काय झालं अगं क्यूट आंटी तुला माहिती आहे का अक्षयने माझ्या हातावरचा तो टॅटू बघितला असता. तेव्हा सीमाला आणखीन टेन्शन येते. सीमा रागाने म्हणते की मी तरी सुद्धा तुला म्हटले होते टॅटू आहे ना एक दिवस तो नक्की आपला घात करणार आहे. तुला किती वेळेस सांगितलं की तो लपव म्हणून काढून टाक म्हणून. तुला किती वेळेस सांगितलं तू काहीतरी कर म्हणून तो काढून टाक म्हणून. तेव्हा मात्र आता माही घाबरते. माही म्हणते की क्यूट आंटी अहो टॅटू असा सहजासहजी इतक्या लवकर नाही ना काढू शकत. आणि तेवढ्यात तेथे मधुमती आजी येते. मधुमती आजी म्हणते की काय ग हे टॅटू काय लावलेस तुम्ही नक्की काय ते. तेव्हा आता माही लगेच आपला हात पुढे करते आणि हा टॅटू लपवत होते कारण तो माझ्या नवऱ्याला नाही आवडत ना. तेव्हा सीमा आता रागाने माहीकडे पाहत असते. मधुमती आजी बघून म्हणते की अगं तुझ्या नवऱ्याला नाही आवडत मग कशाला ही अशी थेर करायची. तेव्हा मात्र आता माही हसते आणि माही म्हणते की आजीबाई अहो ही थेर मी नाही तर लहानपणी माझ्या आई बाबांनी केलीत. तर मधुमती आजी म्हणते की काय बोलतेस आणि ते असतात ना ते करतात. आणि सीमाला विचारते की काय करतात. तेव्हा आता माहीला काही सांगता येत नसतं तर सीमा पुढे येते आणि माही सीमाला म्हणते की सांग ना क्यूट आंटी तू सांग. तेव्हा मात्र आता सीमा पुढे येते. सीमा म्हणते की ते गोंधवलं नसतं का ते गोंधवलेलं आहे तिच्या हातावर आणि माझ्या मुलाला अक्षयला ते नाही आवडत त्याला ते जुनाट वाटतं म्हणून ती ते लपवते. तर माही ही सीमाच्या मागून म्हणजे तिला मिठी मारते आणि मधुमती आजीला म्हणते की हो तेच ते गोंधवलेलं. लोकांनी जे गोंधवलं तर ते नवीन लोकांना ओल्ड फॅशन वाटतं आणि जर नवीन लोकांनी टॅटू केला जुन्या लोकांना ते तर सीमा तिला खुणावते की गप ना जरा शांत हो. तेव्हा आता मधुमती आजीला मात्र काही कळत नाही. मधुमती आजी विचारते की ही काय बोलते. तेव्हा सीमा म्हणते की ती डोक्यावर पडलेली आहे ना आणि जखम सुद्धा तिला अजून डोक्याला आहे त्यामुळे जेव्हापासून ती डोक्यावर पडली ना तेव्हापासून मात्र ती असं विचित्र काहीतरी वागते. तेव्हा मधुमती आजी म्हणते की हो ना जरा जास्तच बोलते ही आणि जरा कमी बोलत जा. तेव्हा मधुमती आजी बाहेर जाते
तर सीमा ही आता माहीवर ओरडते की जर जा सांग ना, अजून काही बाकी होतं राहिलं असेल सांग. मूर्ख कुठली म्हणून सीमा आता खूप रागावते. तर माही म्हणते की क्यूट आंटी, अगं मी तुला काही मदत करू का? तेव्हा आता सीमा रागाने म्हणते की काही गरज नाही आणि तो टॅटू तू लपव एकदाचा, मी तुला सांगते. म्हणून माही म्हणते की हो हो लपवते. तेव्हा अक्षयला मात्र आता इकडे अगदी टेन्शन येते. अक्षय सारखा तोच विचार करतो की नक्कीला काय झालं असेल, मी तिला हात लावला आणि मी काही तिला पहिल्यांदा हात लावला का, ती असं का वागत असेल, ती माझ्यापासून इतकी लांब का पळत असेल. तेव्हा आता अक्षय सारखा तोच विचार करत असतो. त्यानंतर आता मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माही ही सीमाला म्हणत असते की मला पार्लरमध्ये जायचं आहे. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की नाही, मी नैनाला तुझ्याबरोबर पाठवते. तेव्हा आता नैना आणि माही ह्या पार्लरला येतात. तर पार्वती आजी तिथे त्यांना भेटते. तेव्हा आता नैना ही माहीला म्हणत असते की छान असं फसवलं तू सावत्र मॉमला. तेव्हा आता माही म्हणते की नाही, जर मी तिला सापडले तर ती मला जिवंत नाही ठेवणार. तेव्हा पार्वती आजी बघतच असते आणि आता माहीच्या मागून आता देविका येते. देविका ही मागून माहीच्या खांद्यावर हात ठेवते. तर माही ओळून पाहते आणि देविकाला बघून आता माहीला खूप असा धक्का बसतो. तेव्हा देविका म्हणते की माही, तर आता नैना आणि पार्वती आजी फक्त बघतच उभे असतात. त्यानंतर आता म्हणजे अक्षय हा कपाट उचकत असतो आणि तेवढ्यात तेथे अभि येतो. तर आता अक्षय म्हणतो की हे बघ, अजून सुद्धा माझा त्या रमावर विश्वास नाही. काल रात्री म्हणजे ती रमा या कपाटात काहीतरी असं लपवत होती. येथे एक बॅग आहे. तेव्हा अभि म्हणतो की नाही, अरे बॅग वगैरे नाही तिकडे. तरी सुद्धा आता अक्षय ऐकत नाही आणि जेव्हा त्या बॅगमधून काहीतरी असं बाहेर पडतं तर ते बघून अक्षयला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि अभि मात्र आता खूप असा घाबरतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.